भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा चालू आहे. झोपले त्याला धन्यवाद. घरी झोपलेत का नाही? शक्ती पुढच्या वर्षी होणारे झाला तेव्हा, पण आपण राहणार नाही त्याची गॅरंटी नाही. बरं, शक्ती राहणारच आहे. आपण गेलं तरी राहणार नाही. हे होणार आहे. आताच मला महाराजांनी सांगितलं किती 46 वर्ष झाली ना रामायणाला. मला त्याच्याकरता टाळ्या वाजवा. दररोज रामायण चालवणं तुला सोपं नाही. 7 कांड दादा, रोज पाराव घेणं, रामायण वाचणं, बरोबर आहे का नाही? आपल्या शक्य करणं सोपं आहे, पण रोज रामायण चालणं गावात लय अवघड आहे. आनंदामध्ये जावी ज्याच्या वंशा तेव्हाकडे आनंद जाणार. आमचं फक्त येईल विचारा गाव केवढं आहे, पण रामायण चालू आहे. आता सुंदर माझे मित्र जोडी इतकी सुंदर आहे. आपल्या लेकराचं कौतुक आपण केलं पाहिजे. किती उंच आवाज आहे, कसा स्वर आहे, काय आवाज आहे त्याच्यासाठी. आपल्या लेकराचं कौतुक आपण केलं पाहिजे. आणि एखाद्या स्त्रीचा सुद्धा आवाज तसा नाही, असा आवाज आहे महाराज. जोडच कसा होलाय बघा देवानं. सुंदर आहे रामायण, किती सुंदर आहे. ऐकायला कसं आहे रामायण? गोड आहे. ऐकायला नुसतं गोड नाही, ऐकल्याच्या नंतर आपला उद्धार करणार आहे. आपला उद्धार करणं याच्यात नवल नाही. तर आपले पूर्वज नरकामध्ये गेले असतील, त्यांचा उद्धार करायची ताकद फक्त रामायणामध्ये, अलंकारामध्ये. आणि त्यांचा उद्धार होण्याचा नाही, या किती लोकांचा उद्धार करायची ताकद फक्त रामायण. कशामध्ये? रामायणामध्ये. म्हणून माझं एक म्हणणं आहे, आता अध्याय 5वा आणि मानसिक झोपीचं योग असतंय, ह्याच्यामध्ये सगळं ज्ञान आहे. पंचकर्म अलंकारामध्ये झोपीची टाईम आणि ज्ञान तेवढं पोचत नसते माणसात. म्हणून मी केव्हाही सांगत असतो, अरे बाबा पाय लागून बसा, झोपून ऐका. कधी कधी सांगत असतो नाही झोप तर बाजा आणा, तरी मोक्षी मिळाल्याशिवाय मनाचा मार्ग करिता इंद्रियासी दुःख न देता आणि मोक्ष असे ऐकता श्रवणावाजी. ऐकता मोक्ष बोलायचं नाही, काहीच नाही. पाया बसा, काही अडचण काहीच नाही. मारून अंग बाणावर टाकलाय, बाणावर विश्वास नाही. बाणामध्ये असलेलं रामनाम त्याच्यावर विश्वास होता. कोणाचा? मारून दिला याचा. म्हणून अंग बाणावर टाकल्यावर ध्यानात ठेवा. नुसता जर बाणावर असता, नुसता बाण चिन्ह नसता तर मारून तिचे 2 तुकडे केले असते. कशाचे? शरीर कशाचे मारुतीचं? महाराज वज्राचं शरीर आहे, बाण काय करते मारुतीला? अरे मारुतीचं किती वर्णन करा महाराज, कमीच पडतंय. पडतंय का नाही? बरोबर, इतकी ताकद आहे आमच्या हनुमंतरायामध्ये. म्हणून तर सांगितलं दादा, सगळ्या भक्ताईमध्ये पहिला नंबर कोणाचा आहे? सगळं घुसळून केलं संत मंडळींना. सगळे पहिला नंबर कोणाचा आहे? राईट. आईचा प्रतापी घन आणि सगळं भक्ताचे भूषण. ऐका नाही, तुकाराम महाराजांच्या घरी देव राहत होते, त्याच्या पत्नीच्या पायांचा काटा कोण काढत होत? देव गाडीत होते. तुकाराम महाराज शरण बनला गेले. बोला कशा करता गेले? काय भक्तीच्या देवाचा. आणि मज दावा याच्या करता हनुमंतराची शरणागती केली. माणसं असं पठ्या वाटत आहे जरा. त्यांनी सांगितलं जशी काठी पडते का नाही, तसं नमन केलं पाहिजे मारुतीला. तुला म्हणे संकष्ट आला आणि शरण झाले आपण नाही जातो, पण मसूरवाटा आला. राम 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 राम. मसूरवाटा जमला झालं तुमचं. आता इतक्या आमची वाचिक सूचितपणे रात्रंदिवस फिरतात. कुठं भूत दिसल्यावर तुम्हाला चोरा काढले का? महाराज ते अंत्य वापरू नका, चोर आडीतात. त्याला तालुका लक्षामध्ये मारुतीचं ईश्वर नावावर आहे, रामनामावर आहे. त्याच्या नावावर टाकलं आणि हनुमंत आहे नंदी रामावर मध्ये आले. मग घरात श्रीरामाचा निज भक्ता भरते भक्ती उल्हासित. आचार्य भक्तीचा भरता भरते निर्मुक्त चराचरा. आणि हनुमंतराय आता 2 भक्ताचं मिलन आहे दादा. 2 एक एकावणी
बळी रे, अरे भरताला एक नाव पडे राजऋषी भरत. त्याच्यामध्ये मी रामायणामध्ये थोडं नवले बघ काय, आपल्या घरामध्ये ज्वारीचा दाणा नसताना भाकर खावा मिळत नाही, मिळाला माणूस काय म्हणते नगरवाई घर मिळणं संसार नाही, घरातच काही नाही ना. अरे घरामध्ये सगळं असताना त्याग करणं ही भक्ती कठीण आहे. मला वैराग्य येतो त्याग, त्याग भक्ती भोग ब्रह्म करून देहाच्या निराशे पावीची या छाया आणि माझी ऐशी गाया समडोहे. म्हणून भरतला नाव आलंय काय, राजऋषी भरत. राजा आहे, राष्ट्रभूम राजा आहे त्याचा बाप. कोणाचा? भरताचा. आपल्या बापाच्या घरी काहीच नाही है का, ते दोन बैल एक खोंड तरी आपल्याला संसार सोडत नाही. लाथ मारली, लाथ मारली, नंदी राबवली, भरत राहिले. म्हणून सांगितलं गाववाडीत भरत भक्तीचा आचार्य कोण आहे? भरत आहे. अरे भरतानं भक्ती कशी केली, काय भक्ती केली भरतानं महाराज? भक्ती काय तेवढी अवघड आहे का? अवघड आहे भक्ती महाराज? भक्ती अवघडही आहे आणि सोपी आहे. करणाऱ्याला सोपी आहे, नाही करणाऱ्याला भक्ती ते कठीण. भक्ती म्हणायचं कशाला? भक्ती, भक्तीचा विस्तार कोणी केला? भक्ती केली स्वतः आणि जगाला सांगितली. कोण? भरतानं विस्तार केला. भरतानं महाराज. भक्ती म्हणजे काय? वाचक सूचित म्हणला विनंती माझी. भक्ती म्हणजे काय? नम्रता. भक्ती ते नमन. एकच शब्द घ्या, पूर्ण घेऊ नका महाराज. आम्हाला 3 वेळा सांगणार आहे तरी माणसं वाकणं काय नवल आहे काय नवल. अरे भरताकडे काय भक्ती होती तरी नम्रता होती. नम्रता ही, अरे नम्र झाला धुता आणि देणे कोंडी येणे आनंदा देव राहतो. इतकी ताकद कशामध्ये? नम्रतेमध्ये. आपल्या घरला पाहुणे आले, रामाला मागून झाला ते काय म्हणते घरी माणूस कसे एवढंच करा फक्त. ज्या त्याला चला म्हणा की न म्हणा, पण वाकून तुम्ही सोयरा इकून येऊ द्या, असं चला जाऊ द्या. ठीक आहे, माणूस आहे. कशा ताकद आहे? नम्रतेमध्ये ताकद आहे. मग ती भक्ती पहिल्या नंबरची त्याला. ही भक्ती भरताने केली, विस्तार केला, जगाला सांगितली, नुसती सांगितली नाही, करून दाखवली. सांगणं आलं करणं. आता आमचा काय झालं सांगायचा, आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. म्हणजे तुम्ही सुधरत नाही आणि आम्ही सुद्धा सुधरायचा काही प्रश्नच नाही. सांगायचं कशामुळं? जगाने चांगलं म्हणावं म्हणून सांगायचंय. लोक उद्धारावं, लोकांचा उद्धार व्हावं, काहीतरी रामायणातून परिवर्तन व्हावं. आता एवढा शब्द केला गावाने 2 लाख तरी झाले. एवढं मोठं खरं सुरू केलं तुम्ही, एवढं मोठं खरं सांगा. बाहेरच्या सुधारव तुमच्या लोकांना पैसे आपला खर्च आणि सुधारायचे आमच्यासाठी बाहेर गावचे येऊन त्याला त्याला लक्षामध्ये एवढा सप्ताह उभा केलाय महाराज. गावात कोणी थांबलं नाही पाहिजे. सगळे हनुमान मंदिरात आला लक्षामध्ये. हे पुन्हा नाही, पुन्हा मिळत नाही. मिळतंय का? अजाबात मिळत नाही महाराज. या जन्माची मिळते की बाकी जन्माला कोण? माणसालाच रामायणाला येता येतंय, माणसाला भक्ती करता येते. त्याच्या कारखान्यात खूप शरीर पडलेली, खूप अशी खूप शरीर पडलेली महाराज. बाकी शरीराला येता येत नाही. ज्ञानोबाला सांगितलं, अरे कशाला आला इथं तू? कशाला लोकांची धोरी करायला? पाय पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार तू आगमा सांडोनिया. अरे कशा करताय का तू शेंगाच्या गावाला लोकांची धुरे करायला? अरे कशाला? इथे येऊन करायचे काय? नाथ महाराजांनी तिच्या पुढे जाऊन सांगितलं, ज्याला माणसाचा जन्म मिळालाय, भक्ती करत नाही, राम म्हणत नाही, त्याच्यात गाढवात काही फरक नाही. मला तावडी मनुष्य बघा, जोड साधेची गंमत जाना, तो लांडा गर्भव जाना, कुठे मी 2 पाय बिनशिफ्टीचं नाव आहे. त्याचा काय उपयोग नाही. अशातला फरक होता का? लाख मारले महाराज कशाला? संसाराला. लाख वैराग्य महत्वाचं. वैराग्य दादा. अरे जरांगी पाटलाला वैराग्य दाखवलं. वैराग्य जरांगी पाटलाला काय सध्या वैराग्य महाराज. काय वैराग्य? त्यांच्या घरात पोटी टाकले लोक. पोटी कशाचे? लाख मारली लाख. वैराग्य तो
त्या परमार्थात वैराग्य लागतंय. संसारामध्ये सुद्धा वैराग्य जर नसेल तर तुमचं पुत्र घेत नाही बघा ठेवा. जर तुम्हाला आपण वेगळ्याच्या नंतर आम्हाला राहायचं असेल तर काय घ्यावं लागतंय? वैराग्य. जरांगी पाटलाचं नाव कोण विसरतं सांगा बरं तुम्ही? शिवाजी महाराजांच्या जय, तसा आता जरांगी पाटील म्हणलं की जय हे नाव येणार. कशामुळं? हे शब्द फिट बसतो गेला. कोणची भक्ती बरं का? जगाकरता काम करा ती भक्तीच आहे. तुका म्हणे फार आणि थोडा तरी पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा आणि अनेक नाही जोडा दुधा यासी एका वहीवर उजळल. आणखी अनेक राहिले इकडे बरोबर ना समजण्याची सागर व्हावे एकच वही सांगणार आहे. पुन्हा चला म्हणणार आहे. भरते भक्ती निसर्गी भरते भक्ती प्रकाशिनी भरते पानाळिनी निज भक्ती. काय केलं भरत महाराज? भक्ती स्वतः केली, तिचा विस्तार केला, पालहार केला भक्तीचा मार्ग. बोला भरताला सगळं. मग भरत भक्तीचा ऐका नाही. भक्ती जर तुम्हाला शिकायची असेल तर भरताकडे बघा मला. चला भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा बोलावा, भक्तीच्या गावारे मला भरत. भरत भक्तीचा विसावा हे शब्द सांगणार आहे महाराज. भक्ती फिरून 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 बेजार झाली तर घ्या तो मला. कोणी म्हणते नको बा, नको बा, काय नको भक्ती, नको भक्ती फक्त ऐकतं पाहिजे. आपण गाता वाचवायचा नाही, गाता कवाच वाचवायचा नाही, पारावर रामायणाला यायचं नाही. आणि शक्ती आली त्या बापाची पेंड आहे का तिथे घासावं लागतंय मला रोज. त्याला देवाचा घासावं लागतंय. आता कसं झालंय बघा काय देवाच पारावर यायचं नाही, रामायण वाचवायचं नाही. शक्ती असलं की काय घासावं लागतंय. ध्यानात ठेवा. तुझा पण चांगले भाग येते आपण आणि तरीच महिमान येईल कळो. आणि भरताना सुद्धा भक्ती करून दाखवली. विसावा दिला, विसावा कोणाला? भक्तीला. कोणीच अंगीकार करून नाही गेलं भक्तीचा महाराज. विसावा, ओलावा, विश्रांती कोण दिली? भरत आनंद दिली महाराजाला. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट रामराव, सर्वत्र पाहो सर्वासी. अरे सगळ्याला कळालं महाराज. रामनामाची पताका, रामनामाची महाराज प्रचार केला पाहिजे. प्रचार प्रत्येक गावागावाला काय केलं आमच्या मारुती महाराज दस्तापुत्र प्रचार केला. प्रचार कशाचा प्रचार केला? भक्तीचा प्रचार. नाम घ्या नाम. अरे कलियुगामध्ये सोपी भक्तीसाठी सोपं साधन सांगितलंय. कलियुगामध्ये करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. ज्ञानामध्ये हे नामाचा प्रचार केला पाहिजे. वाचक शिक्षकांनी सुद्धा नामाचा प्रचार. हे लोक जन्माला येतात की नाही सांगत फिरणार आहे. गेली फिरत नाही तुमच्या पैशामुळं. याच्यात काही संसार चालतोय का? हे देवाला उदाम म्हटलेलं असते महाराज. ते असं फिरणं लोकांना सांगणं आणि माणसं आता तरी इतकी तिच्या हसायला बाबा बाबा मला नवं वाटायला खरंच नवं वाटायला आले वाच आली बघा टोळी इतकं हसू नका दादा, हसू नका. बाबाच्या आदेश सांगितलंय श्रीरामाचे जे निज भक्त त्याशी कोणी हे सोपं नाही. हे हसू नका. येईल आमच्या घरी भाकरी मिळत ते खाला, तुमच्या गावाला इथे येईल पण ते बसू देत नाही महाराज. पंढरीचे 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 भूत मोठे असा प्रकार आहे. हे भूत लागलेलं आहे. भरताला काही घरी तिच्या पायीने राज्य जमून होतं भरताच्या महाराज. भरताला राज्य होतं पण भरताला माहीत ऐकले जाऊ म्हणून काही काही सारखी माय नसू नाही. हे बरोबर चुकीच्या वाटा गपचूप वाटा बोलू नका. काय राज्याला लाट मारली आणि नामाचा प्रचार केला. स्वतःही केला
आणि जगालाही सांगितलं महाराज तिथं सगळंच होतं कुठं त्या नंदीग्रामावर सगळं काय काय होतं ते सांगतो हा भरते अपत्य भक्ती भरती वाढविली वृत्ती भरती पाहिली शांती भूती भोगती स्वानंदे किती आनंद होता महाराज भरताच्या नंदीग्रामामध्ये भरती आपण दिली भक्ती आपण गेली का नाही भक्तीचा अंगीकार केला महाराज कोणी केला भरताने केला एक शब्द महत्वाचा महाराज शेवटच्या टुकड्यातला शेवटच्या कोणचा भरते पाडिली निज शांती शांती महत्वाची नावाची शांती नाही कधी एखादं म्हणजे मोज न घ्याले गेला असं होऊ नये शांती म्हणून महत्वाची शांती महाराज आता इतका समाज जमा झालाय समाजामध्ये काय पाहिजे शांती शांती परते नाही सुख आणि जे तू करीशी अनेक म्हणून शांती धरा आणि उत्तराल पहिलं तिरा म्हणून माणसाला शांत राहिलं पाहिजे बरं का दया क्षमा आणि तेथे देवाची वस्ती ग्रामावर कोण राहत होत तिने कसे काय ठेवलं होतं जवळ नाव धडकरा सहस्त्र नावाची अजय भोषणूची खडी पाळे तुझ्याकडे का हना तोंडावरी आणि भाता भरा हरी राम बाणे हे राम नामाचं शस्त्र होतं महाराज आणि राम नामाचं शस्त्र सांभाळण्याकरता त्याला एक तुरीर पाहिजे कोणचं शांतीचं शांत पाहिजे माणूस जे गडबड आहे का नाही त्याच्याला राग आहे ना राग जास्त आता जास्त काय झाला राग राग कशामुळे येतो आणि येतो कोणाला राग ज्याच्याकडे जास्त गर्व आहे त्याला राग आल्याशिवाय गर्वाचा भाऊ आता मला तुम्ही रामाशंकर रोज पाळावं एखादं आमच्यासारखं नवीन आलं नीट वाचून दे नीट वाचून दे तू तुम्हाला पाळावचेच नाही इथं बसून दबार बोलत नाही मी चौथीला होतो तो नाद रामायणाचा माझ्या गुरुनं मला पाटानं मारले अशी कानात किती बरे धरले स्टेजवर आताचे मी 5-4 पोरं शिकले ते म्हणजे बघ आगाव जर बोललास आम्ही बाराव येणार नाही आम्ही म्हणलं बाबा तू कसे वाचो पण रामायणाला ये आता असे काही आणि ज्याला मार खाऊन रामायण शिकलंय ते कुठंच ऐकत नाही त्याचं काही एक अनुस्वार सुद्धा चुकत माणसाचा अनुस्वार किंवा का चुकतो हे कच्च्या गुरुचं चाललं आहे त्याला अभिमान होता राग होता म्हणून हे कच्चं राहायचं त्याचं कशामुळे त्याच्यामुळे म्हणून अभिमान करायचा नाही नव अहंकाराची गोटी कोणाकडे येत नाही महाराज आणि संज्ञानाचे नाना संकटीनाचं विचार वेळा सांगायला की कोणीच नाही कोण चांगलं सांगतोय अरे तुझ्या लई मोठे झाला तू बाहेर ये बाहेर कळत नाही मला शांत राहिलं पाहिजे परमार्थामध्ये शांत म्हणून शांती धरा आणि उत्तराल पण भरताने ती शांती कुठं ठेवली होती अर्थ आलं करू नका कुठं होती भरताकड ती शांती होती महाराज नावाची नाही बरं का चला मल्याद्रीच्या ठाई चंदनाचे पैझाड पाही तेने डोंगर सरवही गेला दौलाही चंदना अरे आपण सगळी घरी की तात्काळ नाही काळ मिळत याला किती आनंद आहे आपला किती आनंद झाला लय आपल्या वारवडीला दत्तकांनी जपून ठेवले हो माझ्या वडिलाची विराशी लाभेवा आणि तुझी चरण सेवा उपवास पाळणे राखीला दारवंता आणि केला भोगवटा मला लय सोपय बघा ना जाग्यावरची आहे त्याला रामा नाही केला घरी आपल्याला बायकोच्या खरं सांगा बरं किती भजनामध्ये आनंद आहे आता त्या जुन्या काळात भरताची भक्ती केली त्या काळामध्ये चहा नाही पाणी नाही डोंगरापासून कोणा एवढं झालं रामायण कोण लिहिलं बोला कोण वाल्मिक कोण होते कृपा केली कोणा केली होता त्याची कशी बोले निर्जीव चाले भिन्न महिमा का मग ज्याच्यावर कृपा केली तुम्ही बसली का केले रामायण रामादी आपल्यावर कृपा झाली का आपण देवाला सांगितलं तसं भरताने स्वतःही भक्ती केली
आणि भरताच्या नंदीग्रामावर ऋषी होते. ऋषी होते गाई, ब्राह्मण, पशु, पक्षी, झाड, दगड सुद्धा काय म्हणत होते? काय म्हणत होते? जे तर सीतेची वस्ती घडे ते तर राम राम स्मरती झाले. पाषाण आणि खडे राम स्मरती. ज्या अशोकवनामध्ये सीता होत्या दगड काय म्हणत होते? आता आपल्या शेजारचं राम म्हणणं होतं. आता बघा बरं, शेजारचं म्हणा बरं, राजा रामचंद्र भगवान की जय. शेजारचं नाव म्हणे ना, मग आपण कुठंतरी कच्चे. आपण जिथपर्यंत गेलो नाही, जोपर्यंत स्वतः भक्ती करत नाही तोपर्यंत शेजारचं नाव म्हणत नाही. मग भरताच्या नंदीग्रामामध्ये सगळेच काय म्हणत होते? राम राम. नाही आपण तिथे गेला, नाही उपटली या नीला, अंगवात भरून गेला, तेने गिरी केला चंदना. नाही आपण तिथे गेला, नाही उमरून या नीला. बघा ना, बोलले की नाही, आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले गा शरीरा. अरे बाबा, नवले गेले खरं सांगा. समजा याच्या पुढची दृष्टांत दिला का नाही, याच्या पुढची समजा येते. त्या सगळ्या झाडाला चंदन केलं महाराज, पण एकाला केलं नाही बरं का. कोणाला? त्याला का केलं नाही? त्याच्या पुढे काय? गाठ. म्हणून गाठी वाजायचं कधी चंदन होत नाही. मोकळं जीवन जगाकडे, मोकळं. दोन गाठी जातो, दोन गाठी. गाठीवाल्याचा उद्धार होत नाही. गाठीवाल्याचा बरोबर नाही. आता जरा गाठ आहे की आपला ओळखून घ्या. कुठे महाराज? परमार्थात बसा, घरी बसा, कुठे विरा, पण गाठ धरू नका. गाठ धरली की आपली मुठमाती झाल्याशिवाय राहत नाही. पण आपले महाराज बनवते अशाचा प्रकार आहे. अरे चंदन कुठे गेला नाही, जागून हल्ला नाही, नुसता स्पर्श झाला. कशाचा? स्पर्शही झाला नाही, नुसता वारा. तर अवघा गिरी केला चंदन. ही जात कशाची आहे? संताची. वर का संताची? तुम्ही संताच्या संगतीमध्ये या. तुम्हाला संत आपल्यासारखं केल्याशिवाय राहत नाही. आणि जगामध्ये एकच माय आहे. जगामध्ये कोणची माय? ही जन्म देणारी म्हणणार झालो मी. या मायेने जन्म दिला, पण हिच्या पोरामध्ये अपेक्षा आहे मतदारामध्ये कुणाला मला काय करावं? पोरं सांभाळावं, मला घराच्या बाहेर जाऊ देऊ नाही. ही माय, तिला अपेक्षा आहे. पण संत नावाची माय आहे मला, तिला काहीच अपेक्षा आहे. तुम्ही संत माय बाप रूपावंत आणि काय मी पतित अवतार तुम्हाला धराया कारण उतराया जड जड जीव किंवा महाऋषी. एक माय वर का घरात चंद्र कुठे गेला का? आजाबात नुसती संगत घड्या उतार होतो मला चंद्र नुसता वारा. वाऱ्याने तुम्ही स्पर्श झाला, अवघा गिरी केला चंदन गेल्याशिवाय राहत नाही. इतकी ताकद त्या संतांमध्ये. एका वनस्पतीचा बडीवार चंदन केला, असे डोंगर वही कसे चौफेरा सुवास थोरावरेगा. एका वनस्पतीमध्ये एवढी ताकद आहे. एकाच पुढे वनस्पतीमध्ये संत नावाच्या दृष्टांत आहे. आणि एका वनस्पतीमध्ये एवढी ताकद आहे ना, कुठपर्यंत वाढत होत्या, कुठपर्यंत वारे हाती माप चाले काय. आता हे आपला आवाज कुठपर्यंत चाललाय? जिथपर्यंत आवाज चाललाय तिथपर्यंत लोकांच्या तिच्या कानावर पडला त्याचा उद्धार आहे. हिला स्पीकर कशामुळे काढले सांगू का? माणसाचा उद्धार होईल याच्यात प्रमाण नाही. पशु पक्षी ते ऐकतात ना, त्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कुठपर्यंत आवाज जाऊ द्या महाराज. तसा चंदनाचा कुठपर्यंतही सुवास जाऊ द्या, ते चंदन केल्याशिवाय राहत नाही. ती ताकद आहे महाराज. कशामध्ये? चंदनामध्ये. चंदनामध्ये आणि संतांमध्ये. संतांमध्ये चंदनाची सुद्धा उपमा बसत नाही संतांना. बसते का? अरे संतांच्या संगतीत आल्यावर काय होतंय?
आणि काय होत नाही, काय केलं नाही महाराज, काही करता येते काही संतांना, काही वर्ग काही म्हणलं ते करतात. ते करणारे कोण असतात, देवाला करता येत नाही पण संत केल्याशिवाय राहत नाही, इतकी ताकद आहे. हा माझ्या हाती भगवंता, भगवंता मूर्तिमंता, तेने काय नव्हे प्राप्त, भाग्य संता त्रिजगती. आणि आपल्या हृदयामध्ये देव आहे हे दाखवून त्यांचं काम सिद्ध करतात. तुझं आहे तुझं पाशी तरी तुझा जागा चुकला अशी. हो आजी बोलू नका, बाय ए बाय बोल नको बाय. तुमच्या हृदयामध्ये देव आहे हे सांगण्याकरता शक्ती आहे महाराज. चाले हे श्री कोणाचे सत्य, कोण बोलविते देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. आता देवानं ठरवलं शक्ती सकाळी झाली की तुम्हाला प्रसाद खाऊ द्यायचा नाही. काही करता येत ते करते का नाही. आता देवानं ठरवलं गावात झोपलेल्या लोकांना तसं झोपू द्यायचं, सकाळी उठवायचं नाही. तुमच्या कोणाच्या हातात आहे, त्या देवाच्या हातात आहे. म्हणून देवाचे भजन चुकू नको. पण माणसं पोटासाठी लई करणार तू, या पोटासाठी गिटी खाले आमच्या इकडे, डबर खाले, डांबर सुद्धा. एवढं पोट केवढं आहे, केवढं आहे. आजीला विचार, आजी तुम्ही नातू काढून घ्यायले, घ्यावं लागतं रे बाप्पा पोटासाठी. भाकर किती खातात, अर्धी खाते. नातू किती सांभाळता, पण पाराव राम म्हणे नाही, रामायणाला येत नाही. एखाद्याला म्हणल्याकडे उठला आरती करा, आरती करायचं महिला की काय बोलायचं. सांगणारे मग झाले मला ऐकणारे ध्यानात ठेवा. याचं तुम्हाला का सांगितलंय, पंक्तीमध्ये बकीट इकडे वाडा म्हणणारे बकळ झाले, पण बकीट घरून आणणारे कमी झाले. सांगणारे बकळ झाले, ऐकणारे कमी झाले. म्हणून संत नावाची अशी चीज आहे महाराज. पाप ताप दैन्य जाय उठावती आणि झाली या भेटी आईसे बळ नाही अनिकाची अंगी तप तीर्थचे दान होत. जी संताप ताकद आहे ती कोणाच ताकद नाही. विचार करा, मारुती कोण आहे, संत आहे. पण मारुतीनं जे काम केलं ते देवाला करता येत नाही. तेवढं काम केलं. रामायण आपण ऐकणारी मंडळी सगळी रामायणामध्ये रोज ऐकतात. किती सुंदर आहे रामायण, इतकं सुंदर आहे की नाही रामायण, ऐकायला इतकं गोड आहे. पण त्याची आवड पाहिजे, आवड राईट. असा वक्ता तुमच्या गावाला लाभलाय महाराज. असे वक्ती रोज सांगायला आणायला वक्ती फुकडे होय. असे वक्ती गावाचे भाग्य नाही, काय काय गावात भाग्य. काय म्हणली वय काय म्हणली तुला बरं म्हणली. असा वक्ता गावाला लाभला सोबत आहे महाराज. म्हणून तुमच्या गावात काय माझं गावाला एक बाब. आता कसं आहे बघा, आता कसं आहे शेजारच्याचा भाग मीठ, शेजारच्याचा मग तेवढे बरोबर वक्ता आणि हिला काय किती आणि काय. कधीच माणसं आपल्या माणसाला आपल्याला मोठं म्हणायची लायकी राहिली नाही. म्हणून आपला समाज भाग आहे. म्हणून आता उपोषण करावं लागले महाराज. म्हणजे आपल्याला आपण कधी चांगलं केलं नाही, आपल्याचं कधी मोठं न होऊ दिलं नाही. महाग होण्याचे प्रयत्न केले आणि सगळे महाग होण्याचे प्रयत्न जे असतील ते आपल्या मराठा समाजामध्ये नाही, बाकी समाजामध्ये काय एकमेकाचा हे करू अवघे धरू ते म्हणते घेऊनच पाळावचा नाही. म्हणूनच त्याला कसं घरात जाऊन किती पण काहीतरी म्हणायचं तुम्हाला रामायला उद्याच नाही. नाही काही काय आमच्या गावात लाईट पुढे बंद करावं हे आम्हाला त्रास व्हायलाय. आता 4 पोरं लाईट पुढेच नादाला येतात, लाईट पुढे आपण नाव जाऊन रामायणाचं शिकतात आणि समोरचं बोंब होते. तुमच्या गावात नाही तसं, आमच्या गावात सांगायचं सकाळी म्हणून ही एक जात संतांची महाराज. आपल्या जीवनाचं सोनं करण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. 12
4040 कोस 12,24,80,000 किती कोस 80 कोस बरोबर आहे का नाही किती दिवसात होत हे संतांची गोष्ट होत नाही पण संत सुद्धा ओळखीने करता त्या देवाचंच नाव घ्यावं लागतंय घरात तेव्हा ही रोज आहे मारुतीनं कोणाच्या जीवावर काम केलं तर त्याच्यात नाव केलं कोणाच्या इथं म्हणतो सांग आलं की सगळं तुला एकच आहे देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा म्हणून संत आज कलियुगामध्ये मोठं कोण आहे मोठं साधू म्हणून साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलियुगी म्हणून साधूला प्राधान्य मोठं आहे चला महाराज दृष्टी विषय समज राम रूप देखा भ्रम दृश्य दृष्टा दर्शन देखा सहज होता राम रूपा हे मारुत आहे नुसतं बघू लागले नाही काही मारुत आहे कुठं आले नंदीग्रामावर आले मारुत हे दिसणार दृश्य काय दिसणार दृश्य दिसणार त्रिपुटी महाराज दिसणार दृश्य राम मारुत आहे म्हणजे इकडं बघितलं तरी राम असा आवाज लावला इकडं तरी बी राम अवघे चिद्रूप दिसत आपल्याला आपला देवाचा फरक किती आहे जोपर्यंत समोरचा माणूस देव दिसत नाही तोपर्यंत आपण देवाच्या जवळ नाही मानवतीला नवरे केवढे केवढे अंधकडे कानोबाचे घोडे दिसणार दृश्य काय दिसलं मानवतीला राम 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 नवरे का नाही राम ही त्रिपुटी आहे का नाही ध्येय ध्याता आणि ध्यान दृश्य दृष्ट आणि दर्शन ही त्रिपुटी आहे महाराज काय झाली होती तिथं भरताच्या नंदीग्रामामध्ये राम झाली होती मग काय दिसणार दृश्य महाराज सगळं राम धारण नाही तुम्हाला जे जे देखे देवानीचे भाव भक्ती गाणं माझा मग सगळं राम दिसून लागलं महाराज मग काय कशी त्रिपुटी राहिली आपल्या इकडे काय बघितलं इकडे दिसतंय तिकडे बघितलं तर तुम्हाला दगड दिसते का ते दिसत दगड काय ते दगड आहे पण तिथं दिसू लागला का नाही काय दिसलं डोळ्यानं डोळे हो तुम्ही घ्या रे आणि पहा विठोबाचे अशी त्रिपुटी झाली होती कोणाची हा हा चला महाराज सर्वने शब्द पडताची दान शब्दात श्रीराम आपण श्राव्य श्रवक श्रवण सोयेचे देघान होऊन टाके श्रवण कानाला कशाच होता भरताच्या नंदीग्रामामध्ये राम नाकाला वास कशाच येत होता जिबीला खरड तुरट काय लागत होतं का परमामृती रसनावर लावली आणि मनाची राहिली वृत्ती पाहिजे मग सगळे ते देवळी मंगळे गोष्टी केली जडे आनंदाचे अशी वृत्ती महाराज कुठं झाली होती त्या नंदीग्रामावर झालेली होती चला घाने घेता वास वासास भाय परेश घे घाता घान समजता चिदाकाश होऊन टाकले हे नाक आहे नाक आपल्या नाकाला वास दुर्गंधी येते का नाही खमंग फोडणी बसली किंवा काय खमंग हे कोणला कळतंय बघा देवाची नवरच योगा इथून एवढी 5 ज्ञानेंद्रिय अशी निर्माण केली का नाही जागा डोळ्याला दिसतंय नाकाला वास येते दाताला दाताला ती आजी मारी दात काय फक्त दाताला चावायचं कळतं बाकी काही कळत नाही काहीच माती कळत नाही फक्त काय करायचं चावायचं आणि खाली उकडा आणि ते मधून दुसरी जोडायचं काम जीप करते मला चव कोणला कळते जिबीला महत्वाचं काय आहे आणि चव जर कळाली नसती आता आपल्या जिबीला चव कळते चवला खाची चव लागलेली आहे खरड तुरट घरी भाजी केली मध्ये काय भाजी केली तू म्हणला म्हाताकडे बदललं घरी आता म्हणून बरोबर बदलला म्हातारी म्हणजे खायला बघ म्हातारड्या बाईला म्हणजे खर मरता तरी आता म्हणायचं नाही म्हातारपणात काहीच म्हणायचं नाही म्हातारीला सांगालो अजाबात नाही महाराज का ही जीव आहे
वैष्णवाला धनी आणि योगिया साधवी त्या नामामृताची गोडी जोपर्यंत आपल्या जीभला लागत नाही तोपर्यंत आपण देव होत नाही बघा. जीभ महत्वाची रचना आधी प्रमाण दिलं तुम्हाला आधी प्रमाण दिलं का नाही. परम अमृत परम नावाचा अमृत कोणचं आहे. नाम नावाचा अमृत आहे मला परम नावाचा अमृत कोणचं आहे. नाम. मग ह्या जीभला चटका लागला पाहिजे आपल्या कशाचा आपल्या जीभला चटका नुकती खाचा सगळ्याच तिकडून वाशाला आहे मला भगवान पासून बघायला होते तिकडून बघायला चटका लागलाय कशाचा. नामामृताचा. अरे प्रत्येक महाराजांच्या जीवनात चटका लागला नामामृताचा. हरी भजनी ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. आपल्या परिसरामध्ये महात्मे होऊन गेले कोणचे. तुकाराम महाराज अवतार होता महाराज मुक्तीराम महाराज. जिकडं जावं तिकडं नामच. नामाविन नाही काम. जन्म कशा करताय. हरिपाठ तुम्ही 2 वाचले. हरिपाठ एकूण किती आहेत बोला. राईट 5 हरिपाठ आहेत. मग त्या नामदेव महाराजांच्या हरिपाठामध्ये दुसऱ्या नंबरचा अभंग आहे त्याच्यात सगळं रामनामाचं वर्णन आहे मला टोटल. नामदेव महाराज हरिपाठ वाचा सगळं रामनामाचं वर्णन आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं जन्माचे कारण रामनाम पाठी आणि जायचे वैकुंठी एक येळा ओ अक्षरी राम जप हा परम आणि न लगे तुझं नेम नाना पंथ. बाकी तुला काहीच करायचं काम नाही. फक्त एकच कर. काय कर. राम म्हण राम राजा चंद्र भगवान की जय. तुम्हाला जर नाही म्हणले तुम्ही सामकामेत म्हणून बरं का. सामकामेत काय गाव कसं गाव होतो सामकामेत होतं. तुझ्या घेऊन स्पर्शासी तव दोही ते राम प्रकाशी. तुझ्या स्पर्शनासी साध समरसी श्रीराम. हे तुमच्याही कातड आहे कातड. या कातडीला काय कळते महाराज. गार गरम कशाला कळते या कातडीला आपल्या महाराज. पण त्या भरताच्या नंदीग्रामामध्ये काय नावलं हे सगळा महिमा कशाचा आहे. संघाचा महिमा आहे का. मेन महत्व जीवन जगत असताना मला संघ चांगले ठेवा. पतन उद्धार संघाचा महिमा. संगत चांगली ठेवा संगत म्हणून संगत सज्जन की करले. महाराज या कातडीला संगत झाली महाराज त्या नंदीग्रामावर कशाची संताची. तर ह्या कातड सगळं विसरलं महाराज. काय विसरलं. गारा विसरलं गरम विसरलं. फक्त याला कशाचा स्पर्श होऊ लागला. रामरसाचाच रामाचाच महाराज. त्या कातडीला सुद्धा एवढी ताकद आहे कशामध्ये. संघामध्ये कुणाच्या संगतीमध्ये. आता माणसं रामायणाच्या संगतीत आली की रामायण वाचायला शिकतात. दारू पिण्याच्या संगतीत गेले की बरोबर खरं आहे. तुमच्या गावात राईट तुमच्या गावात काही मला कोण दिसलं नाही पण तिकडे आमच्या गावात सांगायचं तिकडे गेले इकडे सांगायचं बरोबर आहे का नाही. सगळे ताकद संगतीमध्ये आहे म्हणून सगळं चांगल्याची ठेवा बरं का. चांगल्याची आपलं जर जीवन बदलायचं असेल तर संगत उद्यापासून सगळे पूरक पाहिजे हो. अशा महात्म्याच्या या अशा वक्त्याच्या संगतीत झालं पाहिजे. आपण सुद्धा रामायण शिकल्याशिवाय त्याने सांगितलं मग वय 70 वर्ष झालंय. आता 2 दिवस येईल कैसा आणि आई देहाचा भरवसा. मग आता रामायण पण ठेवायचे का पुन्हा ते गेलं. मग रामायण पण आम्ही शिकवलं तिथून इथं इतिहास दाखवत पुढे यायला पाहिजे बरं तरुण पुढं. आणि मेन आता महत्वाचं तरुण 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 आणि 2 जाईल धरून. म्हातारं कोण आवडत ते सांगा तुम्ही. घरातही म्हातारं आवडत नाही. आवडत नाही अजिबात नाही. म्हातारं झाल्यावर कोणालाच आवडत नाही. बायकोला जिला मला येऊ म्हणलं येऊ शिव म्हणलं शिव बस म्हणलं बस उठ म्हणलं उठ. घराच्या बाहेर निघून दिलं नाही. तीच म्हाताराची म्हातारपणा दिल बघत नाही. तीच म्हणतील मरण झालं बाईमध्ये खर मरता तरी नाशिले घर कोणत्याच. अरे 3 पात्र होतात बालपण तरुणपण आणि मधला गाभाच आवडते सगळ्याला. घरी तिला कोणतं आवडत आहे बाबा. तरुणपण तेवढं तिला आवडत आहे. आणि देवाला पण देव येणार का काय काय म्हणतात. तू लईच बोलतो रामायण सांगतो बोंबलत करतोस.
मग एखाद्या भारत बोलली नाही म्हणजे पुढे जाऊ असं कुठलंच बोंबलत फिरतोस का करणा भाग्यवंत आणि नटे हरी आपण तरुण पुरातलं तो तुम्हाला चुली कशी बघली कसा दिसायलो ते म्हणते बराचसा घोडावून दिसायला असं म्हणते म्हणून सांगत अशा महात्म्यांची करा वक्त्याची करा पुढे रामायण टिकते दादा म्हणून महत्व कशामध्ये संगतीला महत्व आहे संगतीला रसनारातली आवडी राम रसाची गोडी त्रिपुटी झाली तर शोधडी रसना ओसंडी रसाते हे त्रिपुटी आहे महाराज त्रिपुटी ही जर बाहेर काढायची असेल तर घेता राम रसाची गोडी आता रस बरेच प्रकारचे रस तेवढे काय रस मी सांगणार नाही एकच रस सांगणार आहे ते रामनामासाठी दादा बाई सगळ्याला लागून या पाया विनितो तुम्हाला आणखरे टाळी बोला एकच महत्व आहे दादा अरे जन्माला आल्याच्या नंतर उदाहरण करून घ्यायचं असेल तर एकच आहे रस प्या कोणता रस राईट चला महाराज कर्म इंद्रियाजनित सीमित श्रावजित सिद्धी उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निशिकामा मी आधी सांगितलं शेतामध्ये किती 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ह्या 5 ज्ञानेंद्रियाची संगत या 5 कर्मेंद्रियाला झाली एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी मृत्यूचा नाश झाला या 5 ज्ञानेंद्रियाने याला संगत केली याची कर्म कोण मला ओळखत नाही कोण मला ओळखत नाही पण संगत तुम्हाला साधूची करावं लागत नाही संतांची संगत झाली की संत तुम्हाला बनवून घालतात देवाकडे घालतात देवाकडे संता बिन प्राप्ती नाही काहीसे वेद देती वाही देतात महाराज म्हणून या 5 कर्मेंद्रियाची संगत या कर्माला घडली म्हणून याचं कर्म हरिप्राप्तीचे उपाय धरावे मला एक विचारलं हरिप्राप्तीचे उपाय ते मला धरावे बायकोचे भाषी घालून पुढे चला महाराज ऐसा भरत रामे कोंदला तो देश की राम धरा मागता चांत सुखावला देखू लागला